ज्या अधिकाऱ्यासमोर भ्रष्ट यंत्रणा थरथर कापते त्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं एक अत्यंत हळवं रूप महाराष्ट्रानं पाहिलं. आईच्या पार्थिवासमोर जाताच त्यांचा संयम सुटला आणि भावाच्या गळ्यात पडून ते ढसाढसा रडले. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुंढे परिवारानं अस्थि विसर्जन पाण्यामध्ये न करता घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करून केलं. पर्यावरणाला कोणतीही हानी न होता आईच्या स्मृती चिरकाल स्मरणात राहाव्या याकरिता हा निर्णय घेतल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आईच्या आठवणींना उजाळाही दिला. यावेळी तुकाराम मुंढे यांचे भाऊ सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे हे देखील उपस्थित होते. मला वाटतं की याच्यामध्ये खूप काही आपण नाविन्यपूर्ण केलं असं मला वाटत नाही. फक्त आपण जे करतोय त्याला रॅशनॅलिटी असावी. एक शिक्षित व्यक्ती असल्यामुळं आणि अभ्यास असल्यामुळं या गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. तर आम्ही कुटुंबियामध्ये आम्ही चर्चा केली याबाबतीत आणि आम्ही असंच ठरवलं की आई आमची खूप रॅशनल होती. म्हणूनच्या खेडेगावात येऊनही आम्हाला शिक्षण केलं. म्हणजे माझे मोठे बंधू जे आहेत ते गावातले पहिले ग्रॅज्युएट आहेत. हे करण्यापाठीमागचा उद्देश त्यांचा रॅशनॅलिटी जर होता आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे त्यांनी बघितलं होतं. आणि त्यांची शिकवण हीच होती की आपला सदुपयोग झाला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. तर जी मृत्यू झाल्यानंतर आम्हा सर्वांना दुःख आहे, गावकऱ्यांना आहे, यातना आहेतच. परंतु हे करताना अस्थि विसर्जन करून पाण्याचं पोल्युशन करून त्याच्यामार्फत परत दुसऱ्यांना त्रास होईल, जलचर असतील किंवा इतर गोष्टी असतील, ते करणं योग्य नव्हतं. निसर्ग हा खूप महत्त्वाचा आहे, पॉवरफुल आहे. आमच्या दृष्टिकोनातून निसर्ग हाच क्रिएटर आहे. त्याला कोणत्याही नावाने आपण संबोधू शकतो. तो जो क्रिएटर आहे, आपण निसर्गामध्ये क्रिएट तर करू शकत नाही, पण जे आहे ते अबाधित राखण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतो. आणि ते जर अबाधित राखायचं असेल तर आपल्या हातात असलेल्या गोष्टी डेफिनेटली आपण निर्णय घेऊ शकतो. तर अस्थि ज्यावेळेस विसर्जनाचा विषय आला त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला की आमच्या आईची आठवण व्यवस्थितपणे आम्हाला ठेवायची असेल आणि तिचे विचार पुढे जर न्यायचे असतील तर तिने जशी आम्हाला सावली दिली, आम्हाला जसे विचार दिले, जसे इन्स्पिरेशन दिलं, ते एक झाडाच्या स्वरूपामध्ये असावं, ते चिरंतर असावं. म्हणून आमच्या शेतात समोरच आपण वडाचं झाड लावलेलं आहे आणि त्या अस्थी आपण त्या ठिकाणी विसर्जित केलेल्या आहेत आणि उर्वरित अस्थी आम्ही शेतामध्ये टाकलेल्या आहेत. जेणेकरून यामुळे दुसऱ्यांना कोणाला तर त्रास होणारच नाही, परंतु शेतामध्ये टाकल्यामुळे त्याचा फायदा हा शेतीलाच होणार आहे आणि नेचरलाही निगेटिव्हली काही अफेक्ट होणार नाही. जे काही व्हायचं ते पॉझिटिव्हलीच होईल. मग निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि निसर्गानं जो संदेश दिलेला जो क्रिएटर आहे त्या दृष्टीकोनातून वागण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.